नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे आजच्या नवीन एका लाईव्ह मध्ये. लाईव्ह नाही, व्हिडिओ मध्ये. काय झाले तर आमचे चिल्ली पिल्ली गावाला गेलेत, त्यामुळे काय करमना झाले. तर आम्ही आलोय भक्ती शक्तीला. भक्ती शक्ती बरेच लोकांना तुम्हाला माहित असेल. भक्ती शक्ती म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि छत्रपती त्यांचे स्मारक आहे खूप छान, निगडीच्या शेजारी. निगडीला म्हणजे ते भक्ती शक्ती ठिकाण आहे. भक्ती म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची आणि शक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची. तर आलोय जवळजवळ आता संध्याकाळी 7 वाजले. हा 7 वाजून गेलेत, म्हणजे गेलेत. तर निवांत जरा आहे, थोडं शांत बसलोय. आता अंधारात दिसतोय का नाही? म्हणजे आमचे चेहरे तुम्हाला दिसतात का नाही असं वाटलं, पण दिसतोय व्यवस्थित. कारण जिंबलचा चांगला फायदा होतो. टेबल ठेवला एका जागेला, ठीक आहे. आता हळूहळू त्याचे म्हणजे समजायला लागले की बाबा नक्की काय प्रॉब्लेम आहे, नसतं कसं चालवायचं काय आहे का. शेंगदाणे घेतलेत एवढं. शेंगदाणे जास्त पोट भरून खायची गोष्ट नाही ना, म्हणून रोस्टेड घेतले. रोस्टेड असे वेगळे नाही का, म्हणजे पित्त वगैरे होत नाही. मसाला हे करून. तर मग अशा तऱ्हेने आज आम्ही आलो इकडं. 5-6 दिवस झालं पोरांना सोडल्यापासून गावाला काही सुद्धा करमत नाही, घरी थांबू वाटत नाही, काय नाही. एवढा वैताग येतोय की बस. आता आणणार आहे त्यांना लवकरच, कारण लय वैताग आला एकटं. रोज म्हणत होतो कुठे तर जायचं, पण अजून पण आम्ही इथं आलो होतो याच्यापूर्वी, अजून पण काही एवढं मनासारखं नाही वाटत. आलोय असं. पोरं नसल्यावर प्रत्येकालाच लय घरात उदास वाटतंय आहे ना. पोरं नसल्या म्हणजे पोरच महत्वाचं, तर तीच आहे. सगळा आधार आपला तीच आहे. लहान पोरं. त्याच्यामध्ये मी ही कादंबरी वाचतोय, नाही का, एक भाकरी 3 चुली. एवढं इमोशनल कादंबरी आणि खूप मनाला भावनाला ना, ते लय आठवण होती पोरांची, नाही का. खूप म्हणजे असं ही आहे, त्यामुळे अजून आठवण होती. पोरांना लांब ठेवणं लय म्हणजे अशक्य आहे. त्यात असं लावलंय की सुरुवातच अशी सुगीचे दिवस असतात, नाही का. असं कणस बिंच तोडायची. ज्वारी, आता ज्वारी तर कुठं जास्त करून दिसत नाही. तुम्ही इकडे सरकाव जरा, म्हणजे ते लाईट चमकली ना, असं बघा. काय नाही. तर उन्हाचा दिवस असतात, जानेवारी महिन्याचं वगैरे. मी जेवढं वाचलं तेवढं सांगतो. आणि नंतर मग हळूहळू सुगी वगैरे पडते, म्हणजे बाजरी वगैरे ह्या दिवसात काढत असतात. आणि बाजरी काढताना काय असतं, ती बाया वगैरे लेडीज जे असतात गावातल्या, त्यांचं ते काम चालू असते. हळूहळू मग काय होतं, त्यातली एक लेडीज असते, ती अचानक पोटात दुखायला लागलं. म्हणजे ऍक्च्युली तिचं ते हे झालेलं असतात, दिवस भरलेले वगैरे म्हणतात ना, ते झालेलं असते. पण तरी सुद्धा सासू म्हणून तिला तिच्या घरच्यांनी पाठवलेलं असतं, सासऱ्याने. आणि मग ती तसल्या उन्हात वगैरे असते, नाही का, तसल्या उन्हात त्या बाळाला जन्म देते. आणि जन्म देऊन पण त्याच्यापूर्वी ते त्यांचं त्या लेडीजचं म्हणजे ते जे आहे त्यांचं 6 वेळा अबॉर्शन झालेलं असतं. म्हणजे नाही का, म्हणजे अबॉर्शन नाही, सॉरी, म्हणजे जन्म झालेला असतो पण वाढ होत नसते मुलांचे, ते मरून जात असतात. कारण त्या जी आहे नाही का, कोण जे तिचं वयाच्या 10व्या वर्षी का 9व्या वर्षी काय तर लग्न झालेलं असतं. मग त्याच्यामुळे ते पहिले खूप जुनी स्वातंत्र्य भारताच्या काळातली ती म्हणजे कादंबरी, पण खूप मनाला भावून आले. मग ते तसं झाल्यानंतर सासरा असतो तिचा रंग्या नावाचा, तो एकदम रगील आणि डेंजर असतो, नाही का. गावातले खेडेगावातली माणसं बिनसं माहित असते, एकदम दारू बिरू पिऊन शास्त्री निघाणं करणारी वगैरे तशा पद्धतीने असतो. मग त्या हिचा बाळाचा जन्म होतो आणि मुलगी होती. आणि याच्यापूर्वी पण 6 मुली झालेल्या असतात. त्यामुळे त्यांच्या घरच्यांना, म्हणजे तिच्या म्हाताऱ्याला, जे सासरा असतो, त्याला वंश पाहिजे होतो, वंशाचा दिवा, नाही का. त्या पद्धतीनं अशी गोष्ट आहे. खूप पुढे भरायला पण इमोशनल आहे. घरी गेल्यानंतर त्या मुलीला ऍक्सेप्ट करत नाहीत, घेत नाहीत घरात. रात्रभर असं गोठ्यात झोपावं लागतं तिला. तिचा दीर वगैरे मदत करतो, पण म्हातारा लय कडू असतं त्यांचं, लय म्हणजे लय आगाव असतं. त्याच्यामुळे ते तिचा त्या बाईचा नवरा जरी आला कोण जरायला तर कोण ऐकत नाही. सासू सासरे दोन्ही तशीच असतात. त्यांना मदत जर करायला कोण गेलं तरी सुद्धा ते म्हणजे काय पण नाही का बोलायचे वगैरे, तसे होते. तशी सुरुवात तर आहे खूप छान, म्हणजे असं भावणार आहे, खूप भारी. आणि खरंच कधी म्हणजे तसं वाचलं ना की मनाला लागतं बाबा. पहिले कादंबरीच्या वरती ना, ज्यावेळेस पहिलं पान आपण ओपन करतो त्यावेळेस जगन्नाथ सुंदर भाऊ, म्हणजे खरंच एवढे विचार त्यांनी बाहेर मांडलेत ना की वाच. आता बघू, वाचन चालू आहे. मग म्हणलं बघूयात आता, हळूहळू सांगा एक 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 गोष्टी तुम्हाला. आणि तुम्हाला पाहिजे असेल कादंबरी तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, किंवा देवा जिंदाड सरांचं पेज आहे फेसबुकचं, त्याच्यावरती त्यांचा नंबर आहे.
तुम्ही डायरेक्ट पण मागू शकता, काही प्रॉब्लेम नाही. नाही तर जरी ह्यांना मेसेज केला तरी ते सांगतीलच तुम्हाला, नंबर हे देतील. तर अशा तऱ्हेने आलोय. आता तुम्हाला बॅक व्ह्यू वगैरे पण दावतो थोडा. हा तिरंगा ध्वज आहे, तो भक्ती शक्ती निगडी या ठिकाणचा आहे. संध्याकाळचे 8 वाजत आले. हे व्ह्यूज खूप छान आहे, व्ह्यूज इथला. हा नवीन झालेला पूल आहे. कसा आहे नवीन झालेला पूल? मी दिसते का चांगली बघा बरं. आंबे आधी मला व्ह्यूज घेऊ दे. किती छान वाटतंय. आयफोन घेतलाय आयफोन सारखं आहे ते डिटेक्ट झालं. कसलं दिसतंय. ते आहे तो स्मारक आहे. आपण काही करत नाही. इकडून ये, इकडून ये. हा हा किती भारी वाटतं. आपण इकडून जाऊ. थांब, त्याला हे करतो मी. फॉलो. हा फॉलो करतो. थांब. हा आता चल. कुठे जर गेलं थांबा. भारी वाटते. हा थांब. हा खूप भारी वाटते. क्लॅरिटी लय भारी येते. हा माझं येतोय का बघा बरं. थांब. हा लय भारी दिसते इकडे. माझ्याकडे घ्या ना बघा बस बरोबर येते. तिकडून नाही दिसत तो. हा तिकडून नाही दिसत. तुम्ही फॉलोला टाकलंय ना. थांब थांब थांब. हा आता दिसायला लागेल. इकडे तू आता. थांब तिथे थांब. हा फॉलो टाकतो तुला. हा आता ये इकडे जा. माग जा इकडे. हा इकडे या. हा तिकडे बसायला. बघू तुम्हाला तर आता तुम्ही इथला व्ह्यूज बघितला असेल. खूप छान आहे एकदम. खूप भारी वाटतंय मस्त. तरी आज शनिवार रविवारी खूप गर्दी भरपूर असते नाही का. म्हणजे लहान मुलांचं खेळायला वगैरे भरपूर येतात. माग आहे ते स्मारक आहे. खूप छान आहे. तुम्ही बघताय. आता इकडे डेव्हलपमेंट वगैरे खूप छान झाली इकडे. बॅक साईडला तुम्हाला ना तिकडे हा माग पूल दिसतोय. खूप मोठा आहे पूल वगैरे केलेला. आणि
आमचं इकडं असं अंधारात आलं का दिसत नाही, जात दिसत नसतं. इकडे चला अजून इथलं थोडं तुम्हाला हे लावतो, सिनेमॅटिक शॉट घेता येत का बघू. थोडं त्या निमित्ताने जिंबल पण असं वापरता येईल नाही का, सवय तरी होईल की बाबा ठीक आहे. नाही पण व्यवस्थित वाटतंय, घेतलं पहिल्या दिवशी जरा असं वाटलं बाई काय काय अवघड झालं असं वाटत होतं, पण नाही आता चांगलं आहे प्रॉब्लेम. तर बघू सिनेमॅटिक शॉट वगैरे घेता येतं का बघ. की जरा मध्ये येऊन एकदम भिजू गेलो, मी लक्ष देऊन तिथं हे करतोय आणि हा मस्त येतं का ना सिनेमॅटिक शॉट, भारी वाटतंय ना. व्हिडिओ आपला इथं आलाच पाहिजे.